तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय समागत्य तिष्ठन् समानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ करुणावरून आलय भक्तवत्सल पंढरीश पांडुरंगा परमात्म्याच्या असीम कृपेनं सुरू असलेला हा आपला नाम सप्ताह सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी उत्साहामध्ये आनंदामध्ये बाबांची असणारी पुण्यतिथी संत शिरोमणी सावता महाराज वर्ष 12वं म्हणजे तपपूर्ती सोहळ्याकडे आपण वाटचाल करत आहोत आणि असणारा हा उत्सव श्री क्षेत्र दवणगाव आणि या ठिकाणी असणारी आपली गणेशवाडी आणि या गणेशवाडीवरती मग गणेशवाडी ग्रामस्थ असतील, दवणगाव ग्रामस्थ असतील, देवळाली ग्रामस्थ या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं अथक प्रयत्नानं सुंदर नियोजनानं होत असलेला हा नाम सप्ताह आणि या ठिकाणी आपल्या सर्वांची इच्छा होती, संकल्प होता की बाबांचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी व्हावं आणि म्हणून सर्वांच्या सहकार्यानं अथक परिश्रमानं या ठिकाणी सुंदर अशा मंदिराची ही उभारणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून झाली. होत असताना
अनेकांचं योगदान या मंदिरासाठी आहेच. अनेकांनी द्रव्यदान दिलं असेल, कुणी काय मदत केली असेल. आमचे असणारे परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण चंद्रकांत कारभारी बटवाल यांचंही फार मोठं योगदान, तसं सर्वांचंच योगदान आहे. कालही मी आपल्याला सांगून गेलो की ज्यांची मला उणीव भासते असे असणारे आमचे नंदूभाऊ बटवाल, असे अनेक मंडळी, अनेकांनी या ठिकाणी खूप असं योगदान या कार्यासाठी, या मंदिरासाठी दिलं. आणि सप्ताहासाठी सुद्धा अनेक मंडळी पुढे येत आहेत, अन्नदान करतायत, कोणी द्रव्यदान करतंय. आमच्या माता भगिनी कोणी स्वच्छता करीत असेल, कोणी रांगोळी काढत असेल. आमचे तरुण वर्ग, श्री संत सावता महाराज तरुण मंडळ. आणि मग सगळ्यांच्या प्रयत्नानं, सगळ्यांच्या अथक परिश्रमानं सुरू असलेला हा नाम सप्ताह. आणि हा सप्ताह असाच अखंड अविरतपणे असाच पुढेही चालत राहावा अशीच आपण संत श्री सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. त्यांच्या पूर्वजांचा इतिहासही आपल्याला सांगितला. कोण त्यांचे आजोबा, कोणी सांगेल का? मला सांगेल का कोणी? सांगा, पटकन सांगा. त्यांच्या आजोबाचं नाव मला सांगा. हा सांग बेटा. काय हा वा वा वा. या महिलांसाठी ज्या कन्या बसल्यात ना समोर, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मग असं म्हणजे एवढा खर्च करून, हे सगळं नियोजन करून जर कथा आपण मन देऊन ऐकत नसाल तर मग काय उपयोग त्याचा? दैवमाळी. आणि एक सांगू तुम्हाला, तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमचं बरं चाललंय. हा बरोबर आहे. संपूर्ण कथा जर तुमच्या लक्षात राहिली तर पुढच्या वर्षी तुम्ही म्हणाल, महाराज आम्हाला कथेची गरज नाही, मागच्या वर्षी तुम्ही जे सांगितलंय सगळं आमच्या ध्यानात आहे, मग कशासाठी आता कथा? म्हणून आमचं बरं आहे. तुम्ही म्हणाल, महाराज रात्री खाल्लेली भाजी लक्षात राहील ना. चला. पण या मुलींनी मात्र उत्तर दिलं, दैवमाळी. कुठे राहत होते? मूळगाव कोणतं? चला, आता सगळेच उत्तर येतील असं नाही. तर औसा या ठिकाणी राहत होते, सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणी आपण वर्णन केलं, चोऱ्या होऊ लागल्या, अत्याचार होऊ लागले. म्हणजे जे कालकथेला नव्हते त्यांच्यासाठी थोडंसं सांगून जातो 2 मिनिटामध्ये. आणि म्हणून त्या त्रासाला कंटाळून दुर्जनाची जी संगत होती, कुणाला? हरिभक्ताला, दैवमाळी. आणि म्हणून गावाचाच त्याग केला. आपल्या मुलांना घेऊन अरण्यात वस्ती केली. आणि म्हणून आरण असं नाव त्या गावाला पडलं. आरण या ठिकाणी आले, सुंदर अशी झोपडी तयार केली आणि राहू लागले. मग मोलमजुरी करावी, वाट्यानं शेती करावी. नंतर स्वतःचं शेतही घेतलं परसोबा महाराजांनी. डोंगरोबा महाराज 2 भाऊ होते की नाही? हा, डोंगरोबा महाराज तीर्थयात्रेला जातो असं सांगून जे गेले, विरक्त वृत्तीचे होते, परत ते आलेच नाही. आणि म्हणून राहिले ते परसोबा. त्यांचा विवाह झाला कोणाशी? मंगिताताईशी त्यांचा विवाह झाला परसोबा महाराजांचा. सुंदर असा संसार चालू झाला. पण मी सांगून गेलो, सुखदुःखाचा खेळ चालू असतो. माय पितर त्यांची वारली. परसोबांना फार दुःख झालं. आणि पुढे प्रपंच नेत असताना, सुखाचा प्रपंच होता कारण कष्ट करत होते. वाट्याला आलेलं कर्म अगदी मनापासून चोख पद्धतीनं करत होते. आणि म्हणून सर्व सुखाची प्राप्ती झाली, धनधान्य मिळालं. पण एका सुखानं डुबी घेतली होती. एक सुख प्रपंचात नव्हतं, पुत्र प्राप्ती नव्हती. आणि म्हणून परसोबा महाराजांनी तर काही मागितलं नाही. बाळांनो खाली बसा, परत उठू नका. आता ह्या मुलींनी जसे प्रश्नाची उत्तर दिले की नाही, मी परत उद्या प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. आणि जो योग्य उत्तर देईल त्याला योग्य बक्षीसही देणार. म्हणून मन लावून कथा ऐका, तुमच्यासाठी आहे. आता हे वडीलधारी मंडळी ज्ञानवृद्ध आहेत, तपवृद्ध आहेत, त्यांच्याकडे ज्ञान भरपूर आहे. सगळ्यांचं श्रवण केलं हे तुमच्यासाठी आहे, म्हणून तुम्ही ऐका. या रामकृष्ण हरी महाराज आज आपल्या कथेला भेट देण्यासाठी
हरिभक्ती परायण, आमचे परमार्थ स्नेही, आम्हाला गुरुस्थानी असणारे हरिभक्ती परायण या काकावरती जागा आहे तुम्हाला. यावरती या बाळासाहेब या, आणि या ना वरती या. एक आहे जागा आहे तुम्हाला, पलीकडून बस या काकावर. काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपले देवळाली प्रवारा येथून दादा तुम्ही तिकडे. तर देवळाली प्रवरा या ठिकाणाहून आलेले ज्ञानवृद्ध तपोवृद्ध हरिभक्तीपरायण गोरख काका चव्हाण. आत्ताच त्यांचं सुंदर असं शिव महापुराण तांदूळ या ठिकाणी संपन्न झालं आणि त्या कथेला साथ करण्यासाठी आम्हीही गेलो होतो. आणि म्हणून काका म्हटले एक दिवस मी येणार आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपल्या या सतसंगाला आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आणि आम्हालाही त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा ही आमची इच्छा होती. आणि म्हणून या ठिकाणी काकांचं आगमन झालं. तुम्हाला एक सांगून जातो, आपण जो सतसंग करत असतो, जे सतकार्य आपण करू घातलेलं असतं ना, त्यामध्ये जेव्हा संतांचं साधूचं आगमन होतं, समजून जावं की भगवंताला आपण जे करतोय ते मान्य आहे आणि भगवंत ते जे सत्कार्य आहे ते पावन करून घेत असतो. आणि म्हणून संत महात्म्यांचं आगमन या ठिकाणी होत असतं. तसं जर पाहिलं ना, गोरख काका म्हणण्यापेक्षा माझ्या मनातलं सांगतो की आपला जो देवळाली परिसर आहे आणि या परिसरामध्ये जेवढे कीर्तनकार असतील, प्रवचनकार, कथाकार, या सर्वांमध्ये वयोवृद्ध आणि तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असे असणारे आमचे काका. आणि म्हणून गोरोबा काका असं मला त्यांना म्हणावं वाटतं, कारण सगळ्यांची परीक्षा ते घेऊ शकतात, थापाटणं त्यांच्या जवळच असतं, फार ज्ञान आहे बरं. आणि म्हणून असे असणारे काका, त्यांचं आगमन झालं. कोटी कोटी धन्यवाद देतो. कथा ऐकण्यासाठी नाही बरं, त्यांच्याकडे ज्ञान भरपूर आहे. आशीर्वाद देण्यासाठी इथपर्यंत ते आले. त्यांच्या समवेत गायनाचार्य हरिभक्ती परायण मुकुंद दादा वाळके तेही या ठिकाणी आले. त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आलेले आहेत. आणि आमचे परमस्नेही गुरुबंधू हरिभक्ती परायण गायनाचार्य बाळासाहेब मुसमाडे त्यांचंही आगमन झालं. म्हणून या सर्व महाराज मंडळींना अगदी कोटी कोटी धन्यवाद देतो. मी आपल्याला सांगत होतो की सुंदर असा संसार चालू होता परशोबांचा, पण एक मात्र दुःख सलत होतं, ते म्हणजे संसारामध्ये पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. परशोबांनी तर काही मागितलं नाही भगवंताजवळ, आणि भगवंताला वाटत असतं की माझ्या भगवंतानं मला काहीतरी, माझ्या भक्तानं मला काहीतरी मागावं, कारण भक्तीचं असणारं ऋण भगवंताच्या माथ्यावर झालेलं असतं आणि त्यातून उतराई होण्यासाठी भगवंत प्रयत्न करतात की माझ्या भक्तानं मला काहीतरी मागावं आणि मी माझ्या भक्ताला द्यावं आणि त्यांच्या ऋणातून उतराई व्हावं. पण भक्त कधी मागतच नसतात आणि जे भक्त असतात ते मागतच नसतात. जे भगत असतात की नाही त्यांची मागणी चालू असते भगवंताजवळ. आज लांब लांबून या ठिकाणी आपल्याकडे भक्त मंडळी आलेले आहेत. केशव गोविंद या ठिकाणाहूनही भक्त मंडळी आलेत. दवणगाव असेल, पागिरी वस्ती असेल, तारडी वस्ती असेल. आणि म्हणून भक्त काही भगवंताकडे मागत नाहीत. नांगी ताताई ह्या जेव्हा भगवंतासमोर गेल्या, भगवंताला प्रार्थना केली, भगवंता आम्हाला संसारातलं काही नको म्हटले, आमच्याकडे भरपूर आहे, तू दिलंय भरपूर आम्हाला इच्छा एकच आहे की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. भगवत भक्त आमच्या उदरी जन्माला यावा ही आमची इच्छा आहे. भगवंतानं ती पूर्णही केली, आशीर्वाद दिला. आणि आरण या ठिकाणी जगाचे उद्धारक, प्रेमाचे असणारे सागर संत श्री सावता महाराजांचा अवतार आरण या ठिकाणी झाला. आणि तो जन्म उत्सव आपण काल या ठिकाणी साजरा केला. सर्वांनी अगदी मनमुराद तो आनंदही या ठिकाणी आपण सर्वांनी घेतला. जन्म झाला सावता महाराजांचा, एवढा आनंद झाला जे अरणवासी आहेत त्यांनाही आणि असणारे परसोबा आणि नांगी ताताई. कितीतरी वर्षानं पुत्रप्राप्ती झाली आणि सामान्य पुत्रप्राप्ती झाली नाही तर भगवंताचे परमभक्त अवताराला आले. आणि मग सावता महाराज आता लहानचे मोठे होऊ लागले. ज्या पद्धतीनं भगवान गोपाल कृष्ण बालरूपामध्ये गोकुळात अवताराला आले की नाही,
आणि आल्यानंतर आपल्या बाललीला त्या ठिकाणी करू लागले. मग त्याच पद्धतीनं सावता महाराजही बाललीला आपल्या करता येतात आणि त्या पाहून माता पित्यांना मात्र आनंद होत होता. आमच्या माता भगिनींना बाललीला फार आवडतात. जेव्हा ते बाळ असं उठण्याचा प्रयत्न करतं भिंतीला धरून, वाकडे तिकडे पाऊल टाकून ते चालत असतं आणि त्याचं कौतुक आमच्या माता माऊलींना वाटत असतं. काय करावं आणि काय करू नये अशी त्यांची स्थिती होत असते. आणि म्हणून सावता महाराज आता त्या ठिकाणी लहानचे मोठे होऊ लागले आणि लहानपणी जन्म उत्सव त्यांचा साजरा होत असताना थोडंसं माग आलो बरं. होत असताना माता भगिनी सुवासिनी अरणमध्ये आलेले आहेत. बाळाचं कोड कौतुक करतायत, भेट वस्तू देतायत, अंगडी टोपडी बाळाला त्या ठिकाणी देऊ लागले. आणि असणाऱ्या सुवासिनी बाळाचा जो पाळणा आहे त्या पाळण्याला झोका देतायत आणि सुंदर असा पाळणाही म्हणतात. आपण 2 मिनिटं पाळणा गाणार आहोत. मी पुढे म्हणतो आणि सर्व माता भगिनी पुरुष मंडळी आपण माझ्या पाठीमागे म्हणायचं, म्हणजे आपणही त्या जन्म उत्सवामध्ये आपण सहभागी व्हायचे. नंदिताच्या हृदयी सावता आले सत्वर. सकाळी जेवण नाही केलं पण आवाज माझ्यापर्यंत पण आहे ना तुमचा, मोठ्याने म्हणा. नंदिताच्या उदरी सावता आले सत्वर. आनंद हा घरोघर राम आणि लक्ष्मण दोघींचे दोघे जण. अंजनीचा हनुमान जो मारा तो मोरे. वा वा. कुंतीचे पांडव गांधारीचे कौरव. अनुसयाचा दत्तात्रय जो बाळा तो जोरे. लवानी कुश माता त्यांची सीता जाण. वा वा. चंदनाचा टिळा माथी शोभला. चंदनाचा टिळा माथी शोभला. उभा कसा राहिला विटेवर. उभा कसा राहिला विटेवर. उभा कसा राहिला धरीला पंढरीचा चोर. 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 काळा बांधूया दोर. धरीला पंढरीचा चोर. काळा बांधूया दोर. पंढरीनाथ भगवान की धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा पंढरीनाथ भगवान की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. सावता महाराजांची आरती शिवाय चिरकाळ टिकणारं जे सुख आहे, समाधान आहे ते मिळू शकत नाही. आणि ते आज प्राप्त झालंय सावता महाराजांना. म्हणून भगवंत सांगू लागले आपला जो आत्मा आहे तो आनंद स्वरूप आहे. झाला असं मानवाचं म्हटले, देहालाच तो मी असं समजू लागला आणि स्वस्वरूपाला विसरला. देहालाच मी म्हणू लागला आणि म्हणून विषय वासनेमध्ये गुंतला आणि त्यामुळे तो दुःख भोगू लागला. कारण हा संसार दुःखाची मूळ आहे. आणि म्हणून सुखाचा सागर जर काय असेल तर तो आपला परमात्मा आहे, ते आपले गुरुजी आहे.
आणि असं सुंदर तत्वज्ञान भगवंत सांगू लागले, जे ज्ञान मी माझ्या मानसपुत्र ब्रह्मदेवाला दिलं तेच ज्ञान ब्रह्मदेवानं नारद महर्षींना दिलं आणि तेच ज्ञान नारद महर्षींनी व्यास महर्षींना दिलं आणि व्यास महर्षींनी जगासाठी ते खुलं केलं. तेच ज्ञान सावता मी तुला आज सांगतोय. जे उद्धवाला ज्ञान दिलं भगवंतानं, जे अर्जुनाला ज्ञान दिलं ना, तेच तत्वज्ञान माझ्या आज सावता महाराजांना भगवंतानं स्वतः येऊन दिलं. आणि सावता महाराजांना कृत्य झाले. आणि मग सावता महाराज म्हटले, भगवंता आता आलाय तरी एक काम करा. म्हटले काय? तुमचा जो मळा आहे कोणाचा? माझा नाही. म्हटले आता काका मी महाराष्ट्रभर कार्यक्रम करत फिरतो, अनेक मंडळी आम्हाला घरी चहा पाणीसाठी येतात आणि त्यांची भाषा ऐकली, त्यांची काय आमची सुद्धा तीच भाषा आहे. त्यांची भाषा जर ऐकली ना तर महाराज काही नव्हतं बापाच्या काळात, शून्यातून सगळं उभं केलंय. ही शेती माझी आहे, हा बंगला माझा आहे, ही भाषा येते मायबाप. सावता महाराज सांगू लागले, म्हटले भगवंता तुम्ही ज्या मळ्यात आलात की नाही त्या मळ्याचे मालक कोण आहे? तर तुम्ही प्रत्यक्ष आहात. म्हटले मी तुमचा चाकर आहे, मी तुमचा गडी आहे. म्हटले आला सरशी मळा पाहून जा. म्हटले आणि म्हणून भगवंतानं सावता महाराजांनी काय अधिकार असेल, सावता महाराजांनी भगवंताच्या हाताला धरलं आणि असणारा तो जो मळा आहे तो मळा आता सावता महाराज भगवंताला दाखवू लागले. म्हटले हे आपलं ऊसाचं शेत आहे, हा हे कांद्याचं पीक आहे, या ठिकाणी सुंदर केळीचा बाग आहे. आणि असा सगळा मळा माझ्या सावता बाबांनी परमात्म्याला दाखवला. अनंत जन्मीचं पुण्य असून सावता महाराजांचं भगवंताची भेट झाली आणि सावता महाराजांना कृत्य करून पंढरीचा असणारा परमात्मा, जगाचा चालक मालक वड्याच्या काठावरती भगवंत गेले आणि त्याच ठिकाणी भगवंत अदृश्य झाले. भगवंतासाठी आणि सावता महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि अशा पद्धतीनं